मंडळी, पूर्व प्रसिद्धीतूनच उत्सुकता वाढवणारा आणि विविध चित्रपट महोत्सवांमध्ये वाखाणला गेलेला अश्रद्धतेकडून सश्रद्धतेचा प्रवास अशी विचार आणि भावनांना साथ घालणारी टॅगलाईन घेऊन गोदावरी या सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम गोदावरी सिनेमाचा दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक प्राजक्ता देशमुख, अभिनेत्री गौरी नलावडे आणि या चित्रपटातील प्रमुख कलाकार व या चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारा नवोदित निर्माता जितेंद्र जोशी. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, समाजसेवा केल्यानं पुण्य मिळतं असं म्हणतात, पण जर ही समाजसेवा गौरव मोरे करणार असेल तर मात्र काय होईल काय सांगता येत नाही. चला तर बघूया तिथे काय घडतंय. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Bada, London Return. नमस्कार सर मॅम. सर नमस्कार. सर आज माझा वाढदिवस आहे. आज माझा वाढदिवस आहे ना. हा माझा वाढदिवस मी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. माझा वाढदिवस त्या माझ्या नाग्या मित्रांसोबत सेलिब्रेट नाही करणार आहे. येस त्याची वाली आम्ही श्याम ह्यांच्यासोबत नाही. मी माझा वाढदिवस सिग्नलवर राहणार आहे गरीब अशी दोन व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत सेलिब्रेट करणार आहे माझा वाढदिवस. काय ना हे केलं पाहिजे तरच मला असं वाटतं की माझा वाढदिवस मी सेलिब्रेट केला आहे. अरे हा राहिलंच सांगायचं. हा अनुज माझा PR आहे. मग सगळं PR सांभाळतो. अनुज ठाकरे काय कर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी लंडनला होतो ना, मुंबई एअरपोर्टला उतरलो तेव्हाच ठरवलं की आपला PR ठेवायचा. अनुजला ठेवला लगेच PR. बाकी सगळं अनुज सांगेन तुम्हाला. नाही हा माझ्याबद्दल एवढं काही सांगणार नाही. खरं तर याला कमीपणा वाटत. खरं तर याच्या बर्थडेची जे काही आयडिया आहे ना ते माईवाली आहे. हो हे पाय गौऱ्या, तू अश्विन लंडन रिटर्न पण मी हा नागपूरचा. हा तेव्हा ना मला बी इज्जत आहे. हा तू इज्जत आहे माहीत आहे मला. पण ऐक, आज तुला मी जे सांगितलंय तेवढंच करायचं आहे, जास्त करायचं नाही. आज तू इज्जत माझ्या हातात आहे का नाही. हा इज्जतचा प्रश्न राहिला यार. पण आपलं तुला माहित आपलं नाव जे काय झालंय ते तुला हे नाही करायचं आहे आज. हे नाही करायचं. आज वेगळं आहे. बरं ते अरे त्या इंटरव्ह्यू वाल्या मॅडमला मी बोलवलं होतं, आली नाही अजून. ते बोलव पटकन. सॉरी लेट झाला. मी शावाले. मी अनुज. हा माहित आहे. ते कोणाला कव्हर करायचं आहे. अरे गौरव मोरे. अरे यार मला वाटलं समीर चौगुले बिवगुले असेल. तिला सांग समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या मारतो. मी लंडन रिटर्न आहे. सांग तिला. समीर चौगुले समजो. या वाक्यावर चालू करूया काय आपण. तर रेडी आहे काय सर. हा रेडी. तर हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शेवाली स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज आपण लाईव्ह करणार आहोत MAJJustGammad.com वर. आणि आज आपण सेलिब्रेट करणार आहोत गौरव मोरे यांचा बर्थडे. येस. आणि आपण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे गौरव मोरे आज त्यांचा बर्थडे त्यांच्या फॅमिली बरोबर, गर्लफ्रेंड बरोबर, मित्रांबरोबर नाही, तर ते सेलिब्रेट करणार आहेत दोन गरीब भिकाऱ्यांबरोबर. हाय की नाही युनिक. म्हणूनच आजपासून आपण त्यांना नाव देणार आहोत गरिबांचा गौरव मोरे. ऐका ना, हे काय नाव आहे गरिबांचा गौरव मोरे. विचित्र वाटतं काहीतरी. नाही सर, ते गरिबांचा कैवारी असतं तसा गरिबांचा गौरव मोरे सर. बरोबर आहे तुम्ही बोलताय. पण ऐकायला ऑड वाटतंय. म्हणजे गरिबांचा शाहरुख, गरिबांचा सलमान हे कौतुक नाही, हिनवण्यासाठी बोलतात. हा आता मग काय तुला अमिताभ बच्चन म्हणून. तसं नाही. आता अमिताभ बच्चन कुठं, तू कुठं. नाही पण त्यांना ते म्हणतात ना फिल्टर पाड्याचा बच्चन. अरे हा ते तर कौतुक आहे आपलं. काय सर, ज्या कामासाठी आलो त्यांना बोलवूया ना सर. ते बोलायलाच पाहिजे की नाही. चला बोलूया. बोला काका या. काका या काका या. वा या
या या या काका Continue करा. या बसा 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 या काका बसा बसा आणि या लवकर काका या बसा बसा हा आणि जे पाहिजे ते बिंदास खायला मागवा. आज माझा वाढदिवस आहे. आज मुंबई में कोई भूखा नहीं सोएगा. जे पाहिजे ते मागवा. ये वेटर येस सर. वेटर मेनू काढतो दे ना. एक मिनिट हे कशाला करताय? ते तुम्ही बोले ना मेनू काय अरे जे जोक केला मेनू काढतो दे ना. मेनू काढला बस हेच नाही करायचं. हे ना करता सर द्या मेनू काढा आणि बिंदास जे लागेल ते खायला मागवा. हा जे पाहिजे ते खायला मागवा. वडा सांबार इडली सांबार जे पाहिजे ते मागवा. नाही सर हे सगळं इथे नाही मिळत सर. नाही मिळत मग ते मिसळ पाव उसळ वगैरे ते असेल ना. सर हेही नाही मिळत. हे पण नाही. बरं काम करा ह्या मेनू कार्ड मध्ये जे आहे ना ते बिंदास खायला मागवा. बिंदास मी आहे. हा मागवा. મને એક આવાકોડો બ્લુબેરી સુમિત માંગો. काकाने काही चुकीचं वाचलं वाटतं त्याच्यामध्ये. नाही सर आमच्यातली स्पेशल स्मूदी आहे ती आवाकाडो ब्लूबेरी स्मूदी. बघा ना सर. एकच मिनिट आलो. एकच मिनिट आलो. अबे 600 रुपयाला डिश आहे. मग तेवढे तर लागतेच. एवढी महाग. मग काय होते. नाही तुझ्याजवळ पैसे नसेल तर सांगू का बंद करायला. नाही प्रॉब्लेम नाही असं काय नाही यार. हो ओके दॅट्स वाय ओके मागवा ते काय मागवायचे तर मागवा. वेटर मला स्ट्रॉबेरी पीनट बटर स्मूदी द्या. Yes. आणि त्या स्मूदी मध्ये ना ग्रीक योगर्ट आणि आल्मोंड मिल्क टाका. येस सर ओके. ते काय साहेब ते मला म्हणजे असं साधं सुद्धा मिल्क चालत नाही ना. मला एलर्जी आहे. माझं पित्त लगेच खावालतं का नाही. आणि वेटर मला एक ग्रीक सलाड द्या. ओके सर. मी नेहमी सलाड खातो का नाही. कशाला म्हणजे बसाड मग त्याच्यामुळे माझी कांती तुकतुकीत राहते ना. मी काय म्हणतो ते ग्रीन सॅलड मध्ये तुम्ही ते ग्रीन सॅलड ऑइल मध्ये सोते करता हो काय. सोते करता. पण मला सांगा तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती हो. ते आम्ही सिग्नलवर मोठ्या मोठ्या लोकांच्या तेव्हा आवडताव ना. त्याच्यामुळे ते जर बोलतात तर आम्ही सगळं ऐकतो. मी बोल आमचं स्वतःच काही नाही त्या काही नाही. अरे हो अरे एवढं कशाला करताय. मी काय बोललो का तुम्हाला. एवढं नका करू. नॉर्मल आहे ना. मागवा जे पाहिजे ते. अरे पण मी एवढं लंडनला जाऊन आलो यार. पण मी कॅपेचिनो आणि लाते ह्या कॉफीच्या पहिले कायच नाही ऐकलं. अरे कॉफी મને त्याला पाले रे. बरे तू कॉफी पिणार. Of course. I want coffee. Waiter, Yes, sir. I want a single Irish coffee, please. ओके सर. बरं ते आयरिश कॉफी मध्ये तुम्ही नेमकी कुठली विस्की वापरता. केमसन सर. केमसे 90 टाक मग त्याच्यात. आणि नाकावडी घेऊन ये म्हणा आवडेल. अरे 90 आहे ती नका एवढी नाही म्हणत त्याला. अख्खं मनगट बोलत त्याच्यामध्ये. कॉमेडी परवडते. तुम्ही श्रीमंत लोक आव का नाही. तुमचं चोचल्यात कॉमेडी काय रे अरण्या. कॉमेडी तू कॉमेडी श्रीमंत गरीब कॉमेडी मध्ये काय श्रीमंत गरीब कॉमेडी आहे. कुणी करतो नका नाही करू यार. अरे का बसा ना. अरे लाईव्ह चालवायचा. अरे थांबा ना यार. अरे कॉमेडी आहे यार ती. कॉमेडी आहे ना यार. एवढं का त्याच्यामध्ये. श्रीमंताची कॉमेडी गरीबांनी एवढं नाही येते. थांब 2 मिनिट थांबा. डोळ्यात घ्या माझा कॅमेरा. 2 मिनिट थांबा ना. लय महाग होतात रे. 800 900 800 होते. ते आयरिश कॉफी काहीतरी 1,500 आहे. मग पैसे खर्च कराच लागत असते. तुला मोठं व्हायचं आहे का नाही. अरे पण पैसे खर्च कराच लागते. पैसे खर्च केल्याशिवाय ऍक्टर मोठा होत नाही. पाय त्याच्याकडे. आता सई मॅडम. हा सई मॅडमचा 6 वर्ष PR होतो मी. तू 6 वर्ष PR केलं. मग आता
पहिले नाही काय सई मॅडम कधी शिंपल राहत जाय. हा, हा. आता आता मी सांगून पाय किती खतरनाक राहायला लागल्या. तू सांगितलं मग काय तर अबे 4 हिंदी सिनेमे एवढे मोठे अवॉर्ड कोणामुळं? त्यांच्या ऍक्टिंग मुळे. नाही ते तर आहेच. पण अबे PR म्हणून मी काम सांभाळत होतो त्याचं, म्हणून एवढी प्रसिद्ध झाल्या त्या. समजलं का तुले? बापरे बाप. मग आता प्रसादोक हा प्रसाद ओक गेल्या 3 वर्षापासून कंटिन्यू पिक्चर करून राहिले. काऊन करत असन? टॅलेंटच तेवढा त्या माणसामध्ये बाबा. टॅलेंट तर आहेच, पण त्याला जोड माई आहे PR म्हणून. काय सांगतो? मग काय आता तू एक विचार कर, साधा सिंपल विचार कर. दिवसभर माणूस इथं बसलेला असते आणि हसत राहते. हा. पिक्चर कसे भेटन? त्याचे पिक्चर शोधासाठी मी बाहेर राहिलेलो असतो. तेव्हा त्याला पिक्चर भेटते. तरीच आम्ही विचार करतो इकडे एवढे हसतायत आणि पिक्चर पण करतायत. सगळं तू केलं सगळं. मग काय तर आपण काही क्रेडिट घेत नाही. तर मी PR माणूस, आपल्याला काय पैसे द्या, मोकळा करा कार्यक्रम. ठीक आहे मी करू. ओके ओके दॅट्स ओके ओके आय नो. रेडी सर? हा मॅम मी रेडी रेडी रेडी. हा काका घ्या आता, मागवा तुम्हाला जे पाहिजे ते तुमचं. हा मागवा मागवा. मला एक चोको हेझलनट माकीत होत्या. काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला? चोको हेझलनट माकीतो. हे काय मागितो रे? पाकितो काय पाकितो? सर पाकितो नाही ते माकितो आहे. मागितो आहे का? अच्छा पाकितो. आणि सर मला ना टुना पाणी नो. काय पाहिजे? टुना पाणी नो. तुना पाणी पिऊन श्रीमंत लोकांचा कॉमेडी गरीबांना परवडत नाही, श्रीमंतांना परवडतं. ही कुठली कॉमेडी आहे? अरे मी जस्ट बोललो ना यार, काय एवढं तुम्ही करता तुम्ही? नको 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 यार बेटा. तिकडे हे जे त्याला काय दामिनी बिमिनी काय पाहिजे ते आणून द्या. सर दामिनी नाही ते पाणी आहे. पाणी नाही. अरे ते आणून ते पाणी फिरिणीचे काय असेल ते घ्या घ्या बिंदास मागवा मागवा. आणि जरा आरामात लाईव्ह चालू आहे, माझी इज्जत जाईल. वेटर डू यू हॅव चिकन लझानिया प्लीज? इंग्लिश? Yes, I talking English for fertilizer good thing no, and fertilizer good having to personality is foods are very important. My pleasure, sir. Don't anything good thing. It's my pardon, sir. I know very well. ऐका ना मी काय म्हणतो, अशी एखादी थाळी मागवा ना जी 1/2 खात्याला अशी, म्हणजे अन्न वाया जाईल ना, अन्न वाया गेलं. सॉरी सर इथे थाली नाही मिळत. वी हॅव प्लॅटर्स सर. येस वन मेडिटेरियन फ्लॅटर हम्स मध्ये ऑलिव्ह नका टाकू, म्हणजे पोटात डचमलता. ए आरण्या मी तुझ्यातलं थोडस खाय ना. हे असं करा तुम्ही, एकच मागवा आणि दोघांनी खा. चांगलं आहे चांगलं आहे. नाही सर, कसं आता तुम्ही आम्हाला इथं खायला बोलवलं आहे ना, नाही तर आतापर्यंत आम्ही कसं म्हणजे मीठ भाकरी, चटणी भाकरी, नाही तर तेल भाकरी खाऊन झोपताव का नाही. मला तेलवर ना आठवतं. मला सांगा तुमच्याकडे कॉकटेल आहे? येस सर आहे ना. मला एक मेरी. का सर? बिकॉज व्हेन आय कम ऑन द स्टेज आय ओन द स्टेज. एक मिनिट इकडे. या सगळ्यांचं अंदाजे बिल किती होईल रे? ओनली 15,000 सर. थोडं पाणी मिळेल प्यायला? सर साधा आहे की मिनरल? ड्रमातलं दे. कान तुटलेल्या मगातलं ते मी असं असं करून पेन. पण पैसे मला काहीच देऊ नको. येस येस इकडे ना भाई. 15,000 बिल आहे रे याचं. मग पैसे नाही का तुझ्याजवळ? माझ्याकडे फक्त 1200 रुपये आहेत. मला वाटलं काय 220-300 रुपयामध्ये सगळं आपतो. केवढा यार हे. ह्या चला का बे तू एवढी मोठी पार्टी द्यासाठी आणली, 1200 रुपये घेऊन आला खिशात. माझी छातीच बसली यार. आता पैशाचं काहीतरी कर लागेल आपल्याला. काय करायला लागेल? आता एक काम कर, तू लय सारे दोस्त आहे का नाही, एखाद्याला फोन कर उधार घेऊन टाक. सगळे भिकारी आहेत, एकही चांगलं नाही. अरे यार मग काहीतरी केलं पाहिजे. एक काम कर, काय? अबे चॅनल मध्ये सुपरस्टार आहे तू, चॅनलच्या एखाद्या माणसाला फोन कर. अमित फाळकेला फोन कर, ते मदत करतील ना. अरे आलो तुम्ही जे पाहिजे मागवा. मागवा. अरे यार फाळके सर ते मला 15-20 देतील. जमला मग. अरे फाळके सर. हॅलो हॅलो. हा हॅलो सर. हाँ अमित फाळके बोलतो. हा सर गौरव बोलते सर. हाँ गौऱ्या. हाँ हाँ. अरे टेल मी व्हाट यू वांट मॅन.
अरे एनिथिंग फॉर यू माय बॉय. यू जस्ट टेल मी व्हॉट यू नीड. आय विल बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू. सर मदत पाहिजे होती सर. गौरव, life is a misery without failures and curse is success. And pain is a part of life, but misery is an option. Tell me. Hello, Gaurav? नाही गुड नाईट बोलायला फोन केला होता सर. मुद्दाम करते ते यार. मदत मागितली इंग्लिशमध्ये बोलते, त्यांना माहिती विसरला होते म्हणून. एवढं पण नाही केलं पाहिजे ना यार. आता काय करू. कुछ मनी प्रॉब्लेम सर. नाही मनी प्रॉब्लेम नाही. काय झालं माझं ऍक्च्युली कार्ड ब्लॉक झालंय आणि कॅश मी वापरत नाही ना, हा प्रॉब्लेम झाला. बाकी काय नाही. नाही काही झाला मनी प्रॉब्लेम असेल तर आम्ही लोक लोन पण देऊ शकतो 12%. तुम्ही लोन देणार. काय करा नका देऊ मला. तुम्ही व्याजाने पैसे बाहेर जर गोष्ट कळलं ना माझी इज्जत जाईल. मी गौरव मोरे घेते तुमच्याकडनं पैसे असं होईल ते. अरे वसाड्या नाही जमत तर कशाला बोलवतोस लोकांना जेवायला. चानपणा करतेस. कार्ड ब्लॉक झाला बाकी काय नाही. बरोबर आहे. वाढदिवस आहे, बर्थडे आहे. आपण एक काम कर, आज आमच्याकडनं तुला वाढदिवसाची पार्टी. याला ते बेडर ड्रेसेस प्री करणे मास्टर आहे ना, डबल हो. कसं म्हटलं फ्रेंड्स तुम्हाला गौरव मोरेचा बर्थडे. गौरव मोरेने ज्याला जेवायला बोलवलेलं त्याच लोकांनी त्याला जेवायला घातलेलं आहे आणि लोन पण दिलेलं आहे. आणि हा लाईव्ह बर्थडे तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला नक्की कळवा आणि हॅशटॅग वापरायला विसरू नका. गौरवने घेतलाय लोन, आता फेडणार कोण. भेटूया पुढच्या भागात. नाही करू काय अबे हा पाय कमेंट सुरू झाले यार. काय सांगतो. पहिली कमेंट काय. पहिली कमेंट आहे गौरव मोरे भिकारी आहे. ही कमेंट आहे. हो वरच्यासारखी. अबे तू फेमस झाला बे. अरे भिकारी म्हणून फेमस झालो मी. काही असो. कहर परफॉर्मन्स मस्त. सई कडक परफॉर्मन्स होता. फार मजा आली. गौऱ्या नेहमीप्रमाणे तुझं चाम काही म्हणजे त्याला कुठेही बंद करून ठेवा, लपवून ठेवा. तो थॉरच्या हॅमरसारखा तुझ्याकडे येतोच आणि तो असतोच. म्हणजे त्याला तू फक्त दिवा लावायचा वेळ असतो आणि तो असा खुलून बाहेर येतो. फार मजा आली. अनुज खूप खूप स्वागत तुझं. मला इतकं बरं वाटलं का वडासारखं कोणीतरी बोलणार हाय बा आणि मला असं एकदम बोलायची इच्छा झाली. आणि तू येत जा परत आणि हीच भाषा असन तर मला पण थोडंसं काय तर कधी तर बोलायला आवडेल. 100%. खूपच मजा आली. प्लॅटोनिक आय लव्ह यू. एकदा मला कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. अत्यंत योग्य विग्स, अत्यंत योग्य कपडे आणि अत्यंत सगळंच फारच क्लास आहे. आणि आज मला म्हणायलाच पाहिजे वेन यू कम ऑन स्टेज यू ऑन द स्टेज. खूप मजा आणलीत आज. खूपच मजा आणलीत. म्हणजे आज 2 मोऱ्यांची जुगलबंदी आम्हाला स्टेजवरती बघायला मिळाली. अरुण दादा आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन लाजवाब होतं. दोघांमुळे आम्ही धो खो खो सगळ्या प्रकारे हसलो. थँक्यू सो मच. खूपच मस्त सादरीकरण. मंडळी आज एका नाटकाच्या प्रयोगात कलाकाराची तब्येत बिघडल्यामुळे आपल्याला एक वेगळाच नाट्यप्रयोग बघायला मिळणार आहे. चला तर बघूया तिथली धमाल. काय चाललंय. काय झालं काय. चल ना लवकर मला जायचंय. बाबा थांब ना जरा. कम्या इंटरवल 10 मिनिटाचा होता. 20 मिनिटं होऊन गेली. अरे हो. अरे मला जायचंय. हो काय हो. कुठे जायचंय. मला उद्या शूट आहे. मी आधीच सांगितलं होतं. अरे ह्याचं काय मध्ये त्याला एकदा मिळालं ना की परत करतो तू. आई माझ्याकडे वेळ नाहीये. शेवटची बस आहे. मला 11:30ची मला पकडायची. उद्या 7ची शिफ्ट आहे. मला शूटला जायचंय. मी अर्धवट निघून जाईन. मग तुझ्या शूटिंगचं मला सांगू नको. हा इथे मेन राजकुमारी करते, तिथे शूटिंगला 18वी दाशी करतेस. ती पण अशी. काम आहे. तुमचं काम असल्यावर जाता ना रे. मला सांगू. मी करतो. थांब. एरोबिक्स तुझं काय आहे. अरे मला हे केलं पाहिजे. मेला म्हणजे मग
तुझ्या डायरेक्टरने क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी बोटं कापायची, करंगळी कापायची, तर माझ्या पाय कापून टाकला नाही. कळलं काय? त्यामुळे पहिल्या अंकात सुद्धा मी बसून आहे, दुसऱ्या अंकात सुद्धा बसून आहे. पायाला किती कड येतात माहितीये? अरे डायरेक्टरच्या मनात त्याच्याबद्दल एक थॉट आहे. 200 प्रयोग चाललाय ना नाटक. कर्माचा थॉट आहे. अरे माझ्यासारख्या स्लॅपस्टिक ऍक्टरला बसवून ठेवला नाही त्यानं. उभं ठेवलं असतं नाटक कुठल्या कुठे गेलं असतं. पहिल्या अंकात फंबल टाकलायस, कळलं काय? नीट कर आता दुसऱ्या अंकात डायलॉग. हिसाब क्लिअर. तू काय तुझं वेगळं नाटक घेऊन आलाय? पाठांतर करतो. हे 200 प्रयोगानंतर कसलं? नाही नाही, स्टेजवर एंट्री घेण्याच्या आधी भिंतीसमोर पाठांतर करायची सवय आहे मला. अरे हाच प्रॉब्लेम आहे तुझा. काय? भिंतीसमोर पाठांतर करतो, भिंत रिॲक्ट होत नाही. समोरचा कलाकार रिॲक्ट झाला की तू ब्लँक होतोस. एवढ्या प्रोग्राम सुचते. मला माझ्या पद्धतीने करू दे. हा करतो थांबा, चल मी घेतो. बाय करतो. कर. अरे ये बुवा पशा, अरे काय चाललंय तुझं? काय नाही रे, मला तर बाळू मामाने वडे आणून दिला. 2 वडे खाल्ले, ऍसिडिटी झाली. अरे यार पशा, पसंत नाही तर खातो कशाला रे? नाहीतर काय, पहिल्या अंकाची तोंडावर देऊन ढेकर दिला, अर्ध वाक्य ढेकरात गेलं माझं. आहे काय गोळी बिळी आहे आहे देते बा. हसू नको पशा, उशीर होतोय. यातली गोळी घे, सुरू कर ना, सुरू होय कर. होय होय. ए बने हडवेल दे. चला लवकर ये, तयार राहा मूड मध्ये राहा रे. बस झाली ये बरे ये. स्वागतम, शुभ स्वागत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. कुठला घेऊ? पिवळी घे. MSJ नाट्य संस्था आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहे नाटक सुडाग्नी, एक धगधगत अग्निकुंड. प्रवेश किती घेऊ? अरे 2 घे 2. अंक दुसरा आणि शेवटचा. कर्टन. हे पशा 1 घेतलीस ना गोळी? अरे 2 बोललास ना. हा ठीक आहे, चल बरं वाटेल तुला. ये चल. शिपाई. जी महाराज. युद्धभूमीवर जे युद्ध चालू आहे त्याचा काही समाचार नाही महाराज. नाही? मग माझे पुत्र महाराज चक्रव्यूह सिंग यांची काही बातमी नाही महाराज. जी ढेकर आली. बरं वाटेल. तुम्हाला सांगतो, 30 वर्षापूर्वी असंच आमच्या बाबतीत घडलं युद्धामध्ये आणि आमचे पाय गेले. पण आमचं मन अजूनही या युद्धभूमीत आहे. म्हणून या युद्धभूमीमध्ये आम्ही हा शामियाना बांधला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही कितीही काही बोललात तरी मला माझ्या पुत्रावर विश्वास आहे. हो महाराज. सगळ्या शत्रूंना यमसदनी धाडून तो विजयश्री खेचून आणेल. फक्त एक अनामिक काळजी माझ्या कानात काहीतरी सांगते. काय झालं महाराज? कोणतरी आज डांबे शिजवणार आहे फुकटचा. ऍडिशन आहे यालाची. मी काय सुनबाई. पिताश्री. सुनबाई. पिताश्रींचा विजय. ऑडिशन नको घेऊ, मला जायचंय. पिताश्रींचा विजय. पिताश्री. पिताश्री माझा आनंद अंगणात मावत नाही. पिताश्री. मेलेचं वाक्य ऐकलं, गानंद अंगणात मावत नाही बोलते. आनंद गगनात ना रे. पिताश्री माझा आनंद मावा. पिताश्री माझा आनंद गगनात मावत नाहीये. पिताश्री. बस. पिताश्री युद्ध समाप्ती झाली आणि महाराजांनी विजयश्री खेचून आणलाय. पिताश्री. काय बोलतेस काय? पिताश्री, महाराजांनी शत्रू राष्ट्राचे राजा काल चकोट यांचा आज पराभव केलाय. पिताश्री. वा, काल चकोट नावाच्या माणसाचा पराभव केला, हे बरं झालं. ऑडिशन घेऊ नकोस, मला जायचं. पिताश्री, महाराज तडक इकडेच येत आहेत. काय काय महाराज या, महाराज या. काहीतरी होतंय रे. काय काय माहिती नाही. काय नाही आतमध्ये गेलो बरोबर. पण आता वेगळी एंट्री बघा. हा. जीतूम मेल्या. ते जितम आहे. जितूम समोर बसलाय. तुम्ही ना असंच आहे, तुम्ही गेस्ट आले ना की जे काय चेकाळता ना तुम्ही. पहिल्या अंकात पण त्या गंगाधरला गोदावरी करत होता. महाराज उशीर होतोय. महाराज लवकर या, आमचा 11:30चा रथ आहे. महाराज काहीतरी होतंय यार. काय नाही आतमध्ये गेलो.
जीतम जीतम जीतम. हा ए ए पितृप आहे पितृक्ष. पिताश्री पिताश्री. हा काय वा 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 वा. माझ्या पुत्राचा पराक्रम मी माझ्या या नयनांनी या रणभूमीत बघतो, याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. महाराजांची कीर्ती आसमान. खूप लढले ना महाराज. हा म्हणून ते. पण एवढे महाराजांची कीर्ती आसमंता दुमदुमते. पुत्र या उठा आणि आम्हाला आलिंगन द्या. नाही मरू दे, थांब तिच्या आयला तर नंतर. काय महाराज 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 घात झाला महाराज. काय झालं? शत्रूने आपल्यावर आक्रमण केलंय महाराज. काय? अरे कोण म्हणताय युद्ध संपलंय? आम्ही जोवर जिवंत आहोत तोवर युद्ध संपूच शकत नाही. हळू बोल अरे हळू बोल, थांब जरा त्रास. हळू बोल. चक्रव्यूह सिंग उठ, युद्धास तयार हो. मी तुला द्वंद्वासाठी आव्हान देतोय. चक्रव्यूह सिंग मी आव्हान देतोय. थांब यार, थांब नंतर बघूया काय ते. थांब जरा. चक्रव्यूह सिंग. श्याम्या नको ना यार, थांब ना. चक्रव्यूह श्याम्या कानपड फोडी ना गप, नाही तर मरतो जर. चक्रव्यूह सिंग पाशा उठणार रे. काय चकोट. जोपर्यंत हा सेनापती जिवंत आहे तोपर्यंत आमच्या महाराजांना पशा उठणार. तोपर्यंत आमच्या महाराजांना युद्ध करण्यास कोणही पुकारू शकत नाही. ए थांब रे, मी माझं मी मारेन. थांब. उठला 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 उठला. माझं मी मारतो. थांब थांब मार. कुठे ते हे कुठे इथे इथे पिताश्री. अरे मी आव्हान देतोय, समोर ये. हा ए थांब. पिताश्री आशीर्वाद द्या. आशीर्वाद. हा घे. विजयी भव. मी आव्हान देतोय. विजयी भव. मी आव्हान देतोय. पशा पशा उठ. आशीर्वाद घेतोयस की काढतोयस? अरे उठ. अरे उठ. अरे उठ. माझ्या आव्हानाने मूर्छित झालाय. नाही ते मूर्छित झाले नाही. ही आमच्या महाराजांची रणनीती आहे. उठ उठ उठवा उठवा महाराज. काल चकोट. काल चकोट इथे आहे. उठवा. ए थांब. मग काहीतरी होतं यार. थांब. महाराज. ते ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. झापडे तेरड मला काही कळत नाही. कुठली गोळी घेतलीस पशा? हा बोला पिवळी घे. पिवळी गोळी. मी देतोय आव्हान. आव्हान देतोय. पिवळी गोळी मी माझ्या आईसाठी आणली होती. झोपेची गोळी होती ती. याने मेलाने 2 दिल्या मला. अरे माझी तलवार वाट पाहते रे. जरा थांब जरा थांब. 5 मिनिटं. हा करू करू. पशा पशा 5 मिनिटं तू मोका मी मोकळी. मला जायचंय पशा पटकन आवर. आव्हान देतोय मी. आव्हान. अरे तू आव्हान देतोस पण पुढचा घ्यायला पाहिजे. गप्प बस. आव्हान द्या. बघितलंस माझा पुत्र उठला. माझा पुत्र उठला. शिपाई. जी महाराज. शिपाई माझ्या पुत्राला धनुष्य बांध द्या. तशी आपली आज्ञा. दे. हा कुठल्या दोरीला लावायचा? ठीक आहे महाराज. पुत्र हा धगधगता बाण असं म्हणतात जाऊ दे आणि कळू दे सगळ्या सैन्याला की अजून युद्ध संपलं नाही. पुत्रा स्वतःच्या अंगणात नाही असं म्हणतात. मी करूया. थांब. आव्हान दिले. काल चकोट. बघ आमचे महाराज तुझ्या 2 भुवयांच्या मध्ये बाण मारतील. त्याचा बाण मी तलवारीने उडवेन. हरकत नाही. हरकत नाही. सेनापती तुम्ही बाण मारा. मला नाही येत.
पण फक्त एवढंच. अरे मी देतोय आव्हान. थांबा. धनुष्य द्या महाराज, धनुष्य द्या महाराज. उठे पाशा, उठ महाराज. काळ चकोट आलाय महाराज, काळ चकोट आलाय. उठा महाराज, महाराज उठा. 30 वर्षांपूर्वी आमच्या पिताश्रींनी तुमची ही अवस्था केली होती, तुमचे पाय आधू केले होते, आणि तीच अवस्था मी आज याची करणार. काय? हो, चक्रव्यूह सिंग याची खांडोळी करा महाराज. महाराज, महाराज राग द्या. महाराज राग द्या, राग द्या. 30 वर्षांपूर्वीच्या दुश्मनीचा बदला घ्यायला आलोय मी. जेव्हा माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांवर वार केला होता, फक्त दोघांमध्ये युद्ध चालू होतं, पण वार केल्या केल्या तुमच्या 20 सैनिकांनी माझ्या एकट्या वडिलांना घेरलं आणि त्यांच्यावर सपासप वार केले. तोंडावर पशा. मला झोप. पम्या मला राजगादीवर लादीवर आणलं मला एका माणूस आहे तो. महाराज, 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 महाराज. काळ चकोट समोर आलाय महाराज. काळ चकोट. अरे ए चकट्या गबरा. महाराज ही काय झोपायची वेळ आहे काय? उठ ना. युद्ध सुरू झालंय. शत्रू नेतागाबाजी केली. हीच वेळ आहे आपलं राज्य परत मिळवायची. हल्ला कर. मला नको. मला राज्य नको, राणी नको. मी समाधी घेतले. मला समाधी. अरे पशा, अरे सेनापतीची म्हटलं रे पशा. महाराज, महाराज उठा. अरे पशा, याला मार. पशा उठणार रे. मला त्याला कशाला मारलास तू? तुझ्या आईला तुला मार. झोप आली आहे रे. मला झोप आली. मला झोपू द्या यार. महाराज, तुम्ही हे काय केलं महाराज? जे पिताश्री 30 वर्ष एकाच जागेवर होते ते सलवार उचलून धावायला लागले महाराज. चमत्कार, चमत्कार, चमत्कार. 30 वर्षांनी पिताश्रींना पाय फुटले. पाय इथं नाटक घुसलंय. लॉजिक कसली देते? मला जायचंय मगातपासून सांगते. ह्याचं काय चाललंय? ए तू बांगड्या कशाला काढतेस? नाटक चालू आहे. मी चालले. तुम्हाला काय करायचं ते करा. माझी एसटी आहे. आम्ही भुयारी मार्गाने निघालो. वा वा, अतिशय हिलेरियस नाट्यप्रयोग. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला प्रयोग? सुंदर. झोप ही भयंकर डेंजरस गोष्ट आहे. मी फार पूर्वी एका ऐतिहासिक नाटकात काम करत होतो आणि सिच्युएशन अशी होती की मी विलन पार्टीमधला आहे, वेगळी हिरो पार्टी आहे. तर मी विलन असल्यामुळे हिरो पार्टीचं प्रचंड मोठं नुकसान करतो काहीतरी उद्योग करून. तर ते झालेलं नुकसान हिरोचा एक माणूस बघतो आणि त्यांना जाऊन सांगतो की विलननी असं 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 केलं आहे. आणि मग त्या इन्फॉर्मेशनवर हिरोचा पुढचा सीन सुरू होतो. तर हा जो इन्फॉर्मेशन देणारा माणूस होता हा झोपला, आणि झोपला ते सुद्धा संडासात झोपला. अरे देवा. त्यामुळे तो कुठे आहे, त्याचं काय, हे कुणालाच कळायला तयार नाही अजिबात. सो 1 ते 1.25 मिनिट नाटकभर काहीच घडत नव्हतं. शेवटी मीच स्वतः हिरोच्या एरियामध्ये गेलो, सांगितलं बघा मी कसं नुकसान केलंय तुमचं, आणि मीच पळून गेलो आणि नाटक पुढे चालू झालं. पण हे भीषण आहे. आणि अशा पद्धतीने झोप ही कॉन्सेप्ट फार विलक्षण होती आणि तुम्ही ती फार मस्त पद्धतीने खुलवली. म्हणजे समोर इतक्या एनर्जीनी लोक काम करतायत, डायलॉग्स म्हणतायत, आणि तू इकडे इतक्या लो एनर्जीनी काम करणं इज व्हेरी डिफिकल्ट, इन अ वे व्हेरी डिफिकल्ट. पण ते पोर्ट्रे फार मस्त केलं तुम्ही सगळ्यांनी मिळून, फार मजा आली. मंडळी, सगळ्यांना मदत करणारा देवडूड आज चक्क सापडलाय मोरे फॅमिलीच्या कचाट्यात. चला बघूया आज कोण कोणाचा धावा करताय ते.
एक माणूस लाजतंय वाटतं गालातल्या गालात. ईशो काहीतरी जा तुमचा. एक माणूस ईश्य बोललं वाटतं ओठातल्या ओठात. आपला पोरगो असं इसरू नका तुम्ही. त्याच्यावर आपण राज्य दिलंय, तो शोधतोय आपल्याला. तुमचं आपलं काहीतरीच. एक माणूस तुझे केवढं धप्पा मारलंस माझ्या पाठीवर. एक माणूस बोंबलते बाबा आमच्यावर. अंडावरती एक माणूस. हा तुमच्यावर राज्य आलंय, चला राज्य घे तुम्ही आता. नाही माझ्यावर मी नाही राज्य, मी आता दमलोय, बस झाला आता. मला एक गोष्ट कळत नाही, लपून माणूस दमतो कसा? आणि लपतात ते लपतात, दोघं एकाच ठिकाणी लपतात. ही चिटिंग आहे, अजिबात नाही चालणार. हा आयशी भावाची चिटिंग. तुम्ही राज्य घ्या तुमचा, नाही तर तुम्हाला विहिरीत ढकलेल मी. हा बापाला विहिरीत ढकलतो. हा मग ढकले ना. बापाला विहिरीत मारेन. मला कंटाळलं, मी नाही खाल्ला आता लाफाची पी काय नाही. आपण एक काम करूया, आपण तल्यात मल्यात खेळूया. चालेल चालेल, मला चालेल. चालेल तुला? हा बघ, मल्यात म्हटलं की मांग उडी मारायची आणि तल्यात म्हटलं की पुढं उडी मारायची. कळलंय तुला? रेडी. आपण सगळे रेडी आहोत. इथे इथं उभा राहा, इथं उभा राहा, इथं उभा राहा, इथे उभा राहा. हा रेडी, एक दोन. हा तल्यात. तुमका लाज वाटता? बापासाच का कोणाचा पोऱ्यात विहिरीत ढकलला असता? अरे बापरे. देवाच वाचवताना देवा काहीतरी चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देवडूड या आलाय आता देवडूड चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देवडूड या आलाय आता देवडूड. मेनका तू इथे? तुला मी वर शोधतोय, तू इथे आलीस तर बस हसून बिसून घे. व्हॉट अप डूड्स, व्हॉट अप. हेलो मॅम, व्हॉट अप. डोंट फिअर हिम, देवडूड इज हिअर. क्या सीन क्या है? देवडूड म्हणजे तुमचा जो मुलगा दत्तू खाली पडलाय ना, विहिरीत पडलाय ना, त्याला मीच वाचवू शकतो. वाचवा ना, काहीतरी करा आणि वाचवा. वाचवणार. एक मिनिट. देवदूत कानू, तुमका माझ्या पोराचं नाव कसं माहित? तो खाली पडलाय हे कसं माहित? इज द रिअल क्वेश्चन. हा खरा तर पण काय, बिकॉज आय एम देवडूड. लिसन एम केअरफुल अभ्याम. ओके, तर कसं आहे, माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मला देवानी अपॉइंट केलेला आहे. त्यामुळे आय विल बी लाईक, आता मी उडी मारणार, मग तुमच्या दत्तूला बाहेर काढणार, देन माय वर्क इज फिनिश अँड आय विल बी लाईक देन बॉय. काय बोलतास? मराठीत बोल, आमका इंग्लिश नाही कळणार. मी उडी मारतो आणि दत्तूला बाहेर काढतो, एवढंच. बाय फक्त इंग्लिश मध्ये बोललोय. अगं आता बक्षीस मिळवायची आपल्याला लय संधी आलेली आहे मोठी. कसली बक्षीस मिळवायची? अरे ते नाही काय, आपला प्रामाणिकपणा बघून देव आपल्याला बक्षीस देत होता. काय बोलतास? माका काय हो कळणार नाही. तुला ती लाकूड तोडायची गोष्ट माहिती नाही? लाकूड तोडायची गोष्ट? हा, तो देव खाली जाता आणि ते एक एक कुऱ्हाड घेऊन करतो. खाली जा, माझ्या बाळाक घेऊन ये, पोराक घेऊन जाणार आहे. आताच मी जंपास्त्र डाउनलोड करतो आणि मग असं मी डाऊनम जातो आणि दत्तूला अपहा घेऊन येतो. ते कर, पोरा काढ माझं. खरं तर मी चमत्कार करूनच जाणार होतो, पण इंडिया पाकिस्तानला लय चमत्कार वाया गेले माझे. आज तुमचा दत्तू आहे, आज तुमचा दत्तू आहे. येस, डोंट फोटोग्राफ्स, नो ऑटोग्राफ, डेली वर्क. पाहिलंस काय, याने डायरेक्ट दत्तूकच बाहेर काढल्याने. हो, एका फटक्यात बाहेर काढला. बघ त्याला सोना चांदी चिकाटलाय काय कुठं? बघू रे मागे. नाही हो. काय झालं? काय नाही ना, आमचा हा दत्तू नाही आहे. हा म्हणजे? अरे म्हणजे काय हे देवा देवदूता. हा, तुझं शिक्षण झालंय काय रे बनासा? ड न वासाडी शिक्षण झालंय. तुला ती लाकूड तोडीची गोष्ट माहिती आहे ना?
अरे कसला आईच्या भावा, अरे बाबा लाकूड तोड्या आय नो. हा तो कसा कुऱ्हाडना पाण्यात टाकतो विहिरीत. आय नो. हा मग देव सोन्याची पहिली काढतो, मग चांदीची काढतो, मग ओरिजिनल कुऱ्हाड काढतो. मग त्यांचा प्रामाणिकपणा बघून देव त्यांना बक्षिशी देऊन टाकतो तिन्ही कुऱ्हाडी. आय नो. ड मीन्स आय नो. आईच्या भावाचा ड बोलतोय सारखा नाही याने पहिल्यांदा चूक केला ना मी. मग याला सोन्याचा बाहेर काढायचा सोडून त्याला ओरिजिनल कसा काय बाहेर काढलाय? त्याच्या मला आम्हाला प्रूव्ह करायला वेळच मिळालेला नाही आहे. मोरे मी सोन्याचा दत्तू चांदीचा दत्तू बाहेर काढत बसलो असतो ना, तुमचा खरा दत्तू ना फुगून वर आला असता. ओके. कुऱ्हाड पडली होती का पाण्यात तुमची? ना मग घरातनं कुऱ्हाड घेऊन येऊ काय पटकन? नाही मी परत विहिरीत टाकतो, म्हणजे आपण ती लाकूड तोडची गोष्ट करूया ना. अरे कोण आहे बे तुम लोग? कोण आहे तुम लोग? ते मी हसल्यावर माझं नाक क्यूट दिसतं ना, तो मी कातील आणि मी माझ्या नाकात लोजरिंग घातल्यावर प्रसाद ओकांका आवडताना ती मी कोकणची सुकन्या आणि मी जसा आहे तसा सगळ्यांना आवडतो. द वन अँड ओनली दत्तू मोरे. व्हॉट इज दिस फालतूगिरी तुम्ही केलेली आहे. नाही देव आहेस का कोण आहेस रे तू? मी देवडूड आहे. देवडू तेच म्हणतो. काय आहे तू ना बघ लाकूड तोड्याची गोष्ट केलेली नाहीस बरोबर आहे. मग एक देवतो ताई माझं काम कर, तू माझ्या मनातली तरी गोष्ट कर ना. काय? एक काम कर, मी ह्या दत्तूला आहे ना विहिरीत ढकलतो, मग तू जॅकलीनला बाहेर काढ. मग तू मला विचार हा तुमचा दत्तू? मी म्हणेन नाही बा. मग तू नोराला बाहेर काढ. मग तू मला विचार हा तुमचा दत्तू? मी म्हणू नाही बा. मग तू दत्तूला वर काढ आणि मला विचार हा तुमचा दत्तू? मी होय म्हणेन. मग नोरा आणि जॅकलीन माना दे आणि दत्तू हिला परत देऊन टाक. मोरे तुम्ही ना देवाला मित्र वगैरे मानू नका, तुम्ही घाबरा त्याला, खरंच घाबरा त्याला. तुम्हाला गरज आहे त्याची. नोरा जॅकलीन, तुम्ही हिचे नोरा आहेत ना तेच खूप आहे, कळलं का? सॉरी. नाही देवदूता ते नोरा आणि काय ती जॅकलीन ना ती अंका देऊनच टाकी एकदाची. लाज वाटता घरात एवढी बायको असताना बाहेरची माती खाऊची लय हौस येता तुमका. नाही काय तू माझ्या मनासारखा कर, यांचा नको ऐकू. तू काय कर माहितीये, म्हणजे मी आधी दत्तू खाली टाकतोय, मग ना तू वर श्याम बांगरला घेऊन ये आणि मग माका विचार होतो तुझं दत्तू आ. मग मी बोलतलय नाही. मग ना तू परत खाली जा आणि खाली जाऊन ना परत श्याम बांगरला वर घेऊन ये आणि माझा विचार होतो तुमचं दत्तू आहे. मग मी सांगतलय नाही आहे दत्तू. मग तू परत खाली जा आणि मग आमचं खरं दत्तू घेऊन ये आणि मग काय कर दत्तू ना यांका देऊन टाक आणि उरलेले 2 श्याम बांगर माका दे. श्याम बांगर म्हणजे हा श्याम बांगर? हो हाच श्याम बांगर. त्याचं काय आहे तुका सांगते, माका ना तो अजय देवगण लय आवडत आणि तो श्याम बांगर त्याच्यासारखं दिसता ना म्हणून श्याम बांगर. मग अजय देवगण मागा ना. अजय देवगण श्याम, हे काय ऍडजस्टमेंट आहे? नाही तर काय आहे ऍडजस्टमेंट ना ती आमच्या कोकणी माणसाच्या 5वीत पुजलेलीच असतात रे. सामाजिक. हा म्हणूनच. आणि सगळ्यात महत्वाचा ऍडजस्टमेंट म्हणायचा ना तर हा तो घरगुती मनोज वाजपेयी त्या काय ऍडजस्ट करताय ना करताय ना ऍडजस्ट. मग अजय देवगण म्हणून श्याम बांगर ऍडजस्ट करू काय जातं बघा. श्याम बांगर काय श्याम बांगर मग संदा लावलाय त्याच्या आपटोपॅडवर तुला जाऊन आपटी ना सांगून कशाला कशासाठी कशामुळे हे सगळं हवंय तुम्हाला? अरे असं काय देव दिसला म्हणे मला पाहिजे मला पाहिजे असं नका करू. प्रसाद आहे का नाही की नाही आधीच कमी आहेत माझ्याकडे यार. काका इकडे एक तर काका बिका बोलू नको, देवडूड आहे मी. ऐका ना हे आई बाबा मला नकोयत, त्यांना मी विहिरीत टाकतो, तुम्ही त्यातून ना चिंदरकरच्या पिंकीला वर काढा आणि मला विचारा की हे तुझे आई बाबा आहेत का?
मग मी बोलेल की नाही बा. मग तुम्ही परबांच्या बेबीला वर काढा. बेबी. हा मग मला विचारा की हे तुझे आई बाबा आहेत काय. मग मी बोलेल की नाही बाबा. मग तुम्ही नंतर आई बाबांना वर काढा आणि विचारा की हे तुझे आई बाबा आहेत काय. मग मी बोलेन की हा बाबा. तुम्ही आई बाबा आहेत ना त्यांना विहिरीत टाका आणि पिंकी आणि बेबी मला देऊन टाका. इकडे 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 तुला बेबी परत तिच्या नादाला लागलास ना तो याद राखा तुला सांगून ठेवतोय. वासड्या तुझ्या मुलं परबिनीच माझा संबंध बिघडलेला आहे माहितीये. परबिनीचं काय यामध्येच? नाही नाही तुम्ही घरी चला. जाऊ द्या बरोबर तुमचा सगळा. आणि तुम्ही जास्त उडू नका आता सांगून ठेवतोय. मारी थोपाडत उडू नको काय. मी पण घाबरतो का तुम्हाला. काका काका नाही रे मी देवडूड आहे. मी काय अटायर बघ ना काय घातलंय मी. काय तुम्ही ह्यांना ना मच्छर बनवा आणि बाथरूम मध्ये सोडा आणि एक मच्छराची रॅकेट माझ्या हातात द्या. असं तडतड तडतड जाळतो कळेल. दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. नाही काय तडतड तडतड नॉट पॉसिबल. ओके मग तुम्ही त्यांना फक्त मच्छर बनवा आणि असं सोडून द्या. मी असं शोधून शोधून असं चिरडून टाकतो ना त्यांना मग कळेल. मच्छर मला म्हणतो मच्छर थांब तू ये पुढे. नाही होणार आहे मोरे उगाच नका एवढं करू. नाही करणार आहे मी काही. मग तुम्ही त्यांना इथे बुडवून टाका. अरे का तुम्हाला बुडवायचं सगळ्यांना एकमेकांना. बुडवा तुम्ही आणि 2 राजगिराचे लाडू आणि एक शेवयाचं पाकिट द्या मला त्याच्या बदल्यात. दत्त्या लाज वाटता स्वतःच्या बापात एवढ्या हलक्यात घेतलंस. त्या बुडवूच आता 2 काय 4 लाडू तरी माग. 4 चालेल. 4 लाडू. अरे काय 4 लाडू 4 लाडू घेऊन बसले. थांबा ना रे थांबा ना. अरे एक काम करा मी तुम्हाला सगळं देतो. ओके सगळं देतो फक्त तुम्हाला पाण्यात उडी मारावी लागेल. पाण्यात उडी मला पण आम्ही मरूच नाही. नाही अरे मी देवडूड आहे की नाही. असे कसे मराले यार. सगळं मिळेल. सगळं म्हणजे नको नको ते सगळं मिळेल. आम्ही मारू उडी. उडी पटकन पहिली मी मारतो. मोरे फॅमिली बेडूकास्त्र. मोठं बेडूकास्त्र. हिरवे मोठे बेडूकास्त्र. पाण्यातले बेडूकास्त्र. एंटर असतो. हे परब्या डराव डराव. तू डराव. कूल परफॉर्मन्स ॲज युजल. तसा दादा नोजपिन घातली आहे. काय म्हणणं आहे. काय गोड दिसतेस तू. खरंच फार गोड दिसतेस रसिका. मोरे दत्तू छान. तुमच्या मागण्याही छान होत्या आणि त्याच्यावरचं विवेचनही छान होतं. म्हणजे मोरे भांडण होईल. नोरा पण नाही जॅकलिन पण नाही. बाकी सगळं उत्तम. मजा. सई फन परफॉर्मन्स होता. मला फारच आवडलं. मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की लाकूड तोड्याची गोष्ट अशी प्रेझेंट होईल कधी. मजा आली. छान होता परफॉर्मन्स.